तर हॅलो, हा माझा पहिला ब्लॉग आहे. तर मला माहीत नाही कसा बनवायचा. ट्राय करते बनवायचा. काय सांगू, ते पण घ्यायचं. आम्ही जाणार काय आहोत बोलायचं फिरायला. कळत नाही लागलं. मला असं कळत नाही काय बोलायचं फर्स्ट टाईम, तरी मी बोलते. आम्ही आता जाणार आहे वैष्णोदेवीला फिरायला. तर आमची आता पॅकिंग वगैरे चालू आहे, हे बघा. आणि रात्रीचे वाजलेले आहे 11:15. आता आम्हाला किती वेळ लागेल झोपायला माहीत नाही. उद्या दुपारची इथून नगरला बस आहे आणि मग तिथून आमची रेल्वे आहे. तर मला तर खूप एक्सायटिंग होतं आहे. आता किती मज्जा येईल, फर्स्ट टाईम चाललो आहे. तर तुम्ही पण, आता मी ब्लॉग काढणारच आहे, तर तुम्ही पण नक्की बघा. तुम्हाला मी नक्की तिथलचे दर्शन पण करवेल, तिथलचे पूर्ण प्लेस पण दाखवेल. खूप छान आहे असं म्हणतात तिथे. तुम्हाला मी ट्रेनमधला सुद्धा सगळा प्रवास दाखवेल, तिथलं जेवण वगैरे सगळं. काहीच नाही झालं आहे आमचं पॅकिंग वगैरे. आम्हाला उद्या जायचं आणि आम्ही आज शॉपिंग केलेली आहे टायमावर, ते पण ऐन टायमावर. माझ्या भावाला थोडं बरं नव्हतं, त्याचं ऑपरेशन झालं होतं, त्यामुळं थोडं लेट झालं. तशी आमची पॅकिंग झाली आहे. रात्रीचे वाजले 2 आणि हे बघा, आम्हाला काही घेणं देणं नाही आहे किती वाजले काय वाजले. टायमाशी मस्त रात्री 2-2 वाजेला फोन खेळायचं, पॅकिंग करायची. तर चला दाखवतो आता तुम्हाला उद्याचा टायमिंग, आम्ही कधी जाणार आहे, कसं जाणार आहे. तर भेटूया उद्या सकाळी. बाय बाय. तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले 10:30. आता माझी अंघोळ वगैरे झाली. आता मला रेडी व्हायचं आहे. पॅकिंग वगैरे आमची झाली आहे आता भरपूरपणे. थोडंफार बाकी आहे, टिफिन वगैरे पॅक करायचं बाकी फक्त. आणि मग इथून आता आम्ही गाडी केली नगरसाठी. तर ती येणार 12 वाजता गाडी येणार आहे. मग इथून डायरेक्ट नगरला जाणार आहे. तर मग दाखवते तुम्हाला. आता मी पूर्णपणे रेडी वगैरे होते. रेडी झाली की येते परत. बाहेरचा प्रवास दाखवते तुम्हाला. दर्शन तर नक्की करवेल, त्यामुळे रेडी राहा. बाय बाय. हॅलो, आले मी परत आवरून मस्त छान. आता वाजले दुपारचे 3:30 आणि अजून आमची गाडी आलेली नाही आहे. कुठं थांबली काय माहीत. हे बघा, मस्त मस्त सगळी पॅकिंग वगैरे झाली आता आमची. 3:30 पावणे 4 झालेत. आमची गाडी आलेली आहे आता. ही मम्मी, आम्ही निघलो आहे आता. हे बघा, आता आम्ही नगरला जाणार आहे. ही आमची गाडी. तर आता आम्ही आहे गाडीमध्ये. आवाज पण नाही येणार. आम्ही आता उतरलो आहे तिथे थोडा नाश्ता वगैरे करायला. त्या हॉटेलमध्ये थांबलो आहे आता थोडा वेळ. तुम्हाला आवाज नाही येणार, माझा मागचा आवाज थोडा आहे, तर हा ॲडजस्ट करून घ्या आता. हे बघा, इथे थांबलो आहे आम्ही. 4 किलोमीटर आहे ना. इथून आम्ही तिथे 7:30पर्यंत पोहोचून जाऊ आणि मग 8ची आमची ट्रेन. आता नगर स्टेशनला पोहोचलो आहे. आवाज एकदम क्लिअर तर येणार आणि इथे एवढा उजेड पण नाही आहे की क्लिअर दिसेल. तर हे बघू शकता तुम्ही, आम्ही एवढे सगळेजण आहोत सोबत. हे स्टेशन, एवढे सगळेजण आहे आमच्याकडे. आता ट्रेन आली येते, दाखवते मला आवाज नाही येणार माझा. एक सेकंड, ट्रेन आली. हॅलो, आता आम्ही बसलो आहे ट्रेनमध्ये. ट्रेन चालू झाली आहे. गुड मॉर्निंग. आता सकाळ झालेली आहे. सॉरी मी काल रात्रीचा ब्लॉग नाही काढू शकले. तसा अंधार पण खूप होता काल रात्री, त्यामुळे जमलं नाही मला काढायला. आता इथून काढत राहील. आता सकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आम्ही सध्या भोपाळला आहे. भोपाळला इथे एक स्टॉप घेतला होता. नाश्ता आहे, तर आलू पराठे वगैरे मागवले. येईल आता 5 मिनिट. तर आमचा नाश्ता आलेला आहे, मी दाखवते तुम्हाला. हे बघा, आलू पराठा आहे. त्याच्यात काय काय हे लोणचे, हे पराठा आणि त्याच्यासोबत सांबर आलेलं आहे. खाऊन बघू आपण कसं लागतं. आलू पराठाचा आहे आणि या पराठ्यात आलूचा नामोनिशान नाही. नुसतं असं मैद्याचा अर्थ आहे. आलू दिसत नाही. टेस्टला पण तो सगळा मैदा मैदा लागतो. करून घ्यायचे. तर आम्ही ग्वालियर स्टेशनला
आहे का नाही? तर आता आम्ही उद्या सकाळी पोहोचू ते जम्मूला आणि मग तुम्हाला पुढचा ब्लॉग दाखवेल तिथे गेल्यावरती. आता इथून पुढे आग्रा आणि मथुरा येणार आहे, पण आम्ही नाही उतरणार. ते पण जमलं तर दाखवेल, असं स्टेशन वगैरे असलं की तिथं पण. मी डायरेक्ट तुम्हाला उद्या सकाळचा ब्लॉग दाखवेल. इथून मला जमणार नाही काढायला, जर जमलं तर मी काढेल दाखवेल. ट्रेनीतनं आता मला जमलं तर मी तुम्हाला जो वैष्णोदेवीचा ब्लॉग आहे तो मला डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉग दाखवेल उद्या, किंवा मग याच्यात कंप्लीट होतं उद्या दाखवून देईल. जमलं तर मी तुम्हाला वैष्णोदेवीचा दुसरा भाग दाखवेल. हा एक पहिला भाग टाकून दिला. तर ब्लॉग आवडला असेल, नेक्स्ट ब्लॉग पाहिजे असेल वैष्णोदेवीचा, तर आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. नाही